छत्रपती संभाजीनगर येथे एका विवाहित असलेल्या शिक्षक युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तिने त्यास नकार दिला असता तिला तिची बदनामी करण्याची आणि तिचा संसार होऊ न देण्याची तिला धमकी दिली. त्यामुळे त्या संबंधित शिक्षिकेने त्या तरुणाविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून सिडको पोलीस ठाण्यातील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. योगेश मधुकर वाघ, राहणार मयूर पार्क, तेजल अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक 206 असे त्या संशयित युवकाचे नाव आहे. तक्रारदार शिक्षिकेची योगेश सोबत ओळख झाल्यानंतर त्या दोघात मैत्री वाढली. पुढे त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. योगेशने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. त्यामुळे त्या शिक्षिकेने त्याच्याशी बोलणे सोडून दिले. त्यानंतर योगेशने तिला, तू जर माझ्याशी बोलली नाहीस तर मी तुझ्या शाळेत येऊन तुझी बदनामी करेन. तुझ्या घरी येऊन तुला मारहाण करून तुझ्या नवऱ्यासोबतचा तुझा संसार उद्ध्वस्त करेन. संसार होऊ देणार नाही. संसार होऊ देणार नाही. मी आत्महत्या करेन आणि माझ्या आत्महत्येत तुला गुंतवेन, अशी तिला धमकी दिली. हा सगळा प्रकार 23 एप्रिलला दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास सिडको N7 भागात घडला. त्यामुळे ती शिक्षिका घाबरून गेली आणि तिने ताबडतोब सिडको पोलीस ठाणे गाठून तिचा प्रियकर योगेश विरुद्ध रीतसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिकचा तपास सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.